नमस्कार मंडळी. वेगवेगळ्या कला प्रांतांची हसत हसत सफर करण्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचे जहागीरदार, पर्व दुसरे. मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे, कला, कलाकार आणि प्रेक्षक या थीमवर आधारित परफॉर्मन्सेस आपण या आठवड्यात बघतोय. तर मंडळी, आज हास्य खुर्द तुम्हाला हसवायला येणार आहे. कला, कलाकार आणि प्रेक्षक या थीममध्ये आज आपण जाणार आहोत संगीत मैफिलीमध्ये, जी सजवतायत सचिन अर्थात कन्फ्यूज गावडे आणि कल्याणची चुलबुल पांडे अर्थात शिवाली परब आणि महाराष्ट्राचा लाडका विनोद सम्राट समीर चौगुले. नमस्कार रसिक हो. स्वराधीश पंडित सुरकुमार चौगुले तुमचे स्वागत करीत आहे. मी माझी ओळख करून दिली, बस खाली. रसिक हो, मी सुरकुमार चौगुले. सिनेमे अनेक येऊन गेले पण लक्षात राहिला फक्त शोले. वाह गुरुजी. सिनेमे अनेक येऊन गेले पण लक्षात राहिला फक्त शोले. तुमचं मन जिंकायला आलाय सुरकुमार चौगुले. सुरकुमार गुरुजी इथे डावीकडे तबल्यावर बसलेले आहेत श्रीयुत बने. तबल्यावर नाही, तबल्यासमोर. आणि फक्त तबल्यासमोर नाही तर डग्यासमोर पण. डगा काय मागे नाही ठेवलाय? अंगभूत छछोरपणा आणि आगाऊपणा यामुळे अल्पावधीतच हे लोकप्रिय झाले. असो, इथे मानखुर्दावर बसलेली आहेत तानपुऱ्याची शिवाली. गुरुजी, तानपुऱ्यावर बसली आहे मानखुर्दची शिवाली. हो, तेच ते. शिवाली बाळा, कशी आहेस? छान आहे. तुमची लव्ह स्टोरी इथे नको या. हा, तिसरी मैफिल आहे, तुमची लव्ह स्टोरी सुरू आहे. हा, लाज नको आणूस माझ. नमस्कार शिवाली, कशी आहेस बाळा? मी गौड आहे. वा वा. छेडलीस तू तानपुऱ्यावर तार, छेडलीस तू तानपुऱ्यावर तार, जणू पुरणपोळीवर साजूक तुपाची धार. पांढऱ्यानंतर पुढील स्टेशन खार. वार माझ्या भावड्या वार, काय जमलंय तुला? हा कोण आहे? हा गुरुजी, हा माझा भाऊ आहे. हा तुझा भाऊ आहे? हो गुरुजी. ये बाळा, ये ये इथे. नाही गुरुजी, त्याला लायकीत बसू दे त्याच्या. अहो गुरुजी, तो आजारी आहे. तुमचे स्वर त्याच्या कानावर पडले ना तर त्याला असं बरं वाटेल, म्हणून त्याला इथे घेऊन आली आहे मी. अरे मग इथे ये बाळा, ये ये. नाही गुरुजी, नको. हो नाही गुरुजी. ये, नाही. हा हा हा, ये बाळा ये. बस. नाव? नाव नाही माझ्याकडं. माझ्याकडे बाईक आहे. अरे बाळा, नाव म्हणजे लवरे नाखवा ते नाव नाही रे. अरे चाळीत तुला हाक मारत असतील की नाही, त्यासाठी काहीतरी वापरत असतील बघा. ए बाबलो, खाली खेळायला येणार का? ते अच्छा, तसं तसं माझं नाव सचिन आहे. वा, गोंडस बाळ आहे सचिन. आता सुरुवात करायची का? हा हा, आजारी आहे ना, याचे उपचार मी करणार. म्युझिक थेरपी इथे. इथे बघा ना, काय लव्ह स्टोरी चालली आहे तुमची. म्युझिक थेरपी माहिती आहे का? म्युझिक थेरपी नाही, ह्याचा आजार मी दूर करणार. शिवाली बने, तयार आहात तुम्ही? आम्ही कधीच तयार आहोत, घरच्यांची परवानगी नाही. अरे मैफिलीला तयार आहात का हे विचारतोय ना मी बाळा. हा, तयार आहोत. आपण करूया चालू. गुजरी, ते वर्डिंग कधी चालू होतील? गुजरी, वर्डिंग कधी चालू होतील म्हणाला हा तुझा भाऊ. सचा उठ. सचा, आत्ताच्या आत्ता उठ आणि दरवाजावर जा. नाही नाही नाही, चिडायचं नाही बाळा. हे बघ, लक्षात घे, ते गुजरी नाहीये, मुळात ते गुरुजी आहे बेटा. आणि वर्डिंग असे डायरेक्ट सुरू होत नाहीत बेटा. विमान कसं अवकाशात झेप घेताना आधी धावपट्टीवर धावतं, तसा सुरांचा आहे बाळा. आधी सुरांच्या धावपट्टीवर थोडंसं धावणार आणि मग अवकाशात झेप घेणार. वा गुरुजी वा. सूर असतात ना, ते बीजासारखे असतात, बीजासारखे.
ते असे पेरले ना की संगीताचं झाड उगवतं. संगीत कळते का? संगीत, अंकुर, अंकुर वगैरे शब्द गेलेत का कानावर कधी? हा तो चौधरी ना, ऍक्टर आहे तो. अंकुर चौधरी नावाचा ऍक्टर म्हणतो हा. त्याच्या उठ आणि नाही, नाही. त्या दरवाजावर जाऊन नाही, नाही. तुम्ही खूप मारे ना माझं बसू दे त्याला इथे. नाही गुरुजी, याचं ना नेहमीच आहे. हॉटेलमध्ये गेल्यावर सुद्धा त्या वेटरला ऑर्डर दिली की याची बुनबुन चालू होते. वडा सांबार कधी देणार? वडा सांबार आण ना, वडा सांबार आण ना, कढी चटणी आण ना, वडा सांबार आण ना, कढी मिरची पण द्या ना, कडा वडा सांबार द्या ना, कढी मिरची पण द्या ना, कडा अरे काय चाललंय तुमचं? काय चाललंय तुमचं? काय चाललंय का? मैफिल कुणाची आहे? असंच नेहमी करता तुम्ही तुमचं गाणं सुरू करता, मग लोकांना तुमचं गाणं आवडतं, माझ्या गाण्याकडे कोणी बघत सुद्धा नाही. छान गाते सर, भूक राग. भूक वडा सांबार दे ना, भुकरा काय हा? आणि तू जरा ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट कर, कळलं का तुला? ह्याच्यावर सगळं आहे. लाईन नको मारूस बाळा, त्यासाठी तबल्याचा वापर नाही करायचा. एक डोळे का मारेन, एक डोळे काय मारतो तेवढा तू. बालमवा मोरा बलमवा. आता मी बलमवा और मैं अखियों में मुन्ना मुन्ना एक सपना दे जा रे. हा आलायचं नाही, तू येईल मग. हा सुरमय अखियों में नन्ना मुन्ना काय हे तेल बिल सुद्धा घालत नाही आजकालची मुलं. हा बाळा माझ्या माझ्या मांड्यावर कसा झोपतो हा? त्याच्या काय करतोय? का त्याच्या मांडीवर झोपतोस तू? केवढा बोर टाकतोय ह्यो. मी बोर टाकतोय काय शब्द आहेत हे? त्याच्या नको ना शहाणपणा करू, नाहीतर तो टकल्या खसकेला तुझ्यावर. बने यार, वीक घातला तरी टाकल्यावर विनोद होतात यार. अजून काय करायचं आयुष्यात यार मी? गुरुजी क्षमा असावी, मी त्याच्या वतीने क्षमा मागते तुमची. आपण चालू करूया. मृगनयना रसिक मोहिनी मृगनयना मृगनयना मृगनय गणपतीच्या मिरवणूक लागते हे गाणं. मृगनयन असं लागतं गाणं कधी? मृगनयना रसिक मोहि मृगनयना मृगनयना असं नयना बने त्रिताल आहे तो, नीट घ्यायचा तो. मृगनयना ता धिंग दे तांग ता दिन दिंग ता ता दिन दिन ता ता दिन दिन ता दुरंबक चिकरक दुमरक चिकरक ता दिन दिन ता. मी हाय ना वाजवायला गा ना. मृगनयना मोहिनी मृगनयना. आय लव्ह यू. उलटा बस, उलटा बस, उलटा बस. नाही खूप झालं तुमचं, उलटा बस. आम्हाला बघावं लागेल का आता वाजवताना तुम्हाला? तू उलटी बस. मलाही बघावं लागेल हे. नाही नाही, कानावर टाइम टाइम पडलं, बस झालं. उलटी बस, उलटी बस. तू उलटी बस सांगितलं ना, उलटी बस. काही गरज नाहीये. प्रेम आणि सुमन उलटी बस.
मृगनयना रसिक मोहिनी मृगनयना रसिक मोहिनी रसिक मोहिनी मृगनयना रसिक मोहिनी मृगनयना रसिक मोहिनी मृगनयना हे काय दिलंस? मूग भजी. मूग भाजी कशाला? तुम्ही तर आता बोलले ना मूग भाजी द्याना. अजिबात भंग करतो का मला की नाही? मृगनयना रसिक मोहिनी मृगनयना रसिक मोहिनी मृगनयना. हे पोलीस आले, 10 वाजले, कार्यक्रम संपला. चले पळ, चल. अरे माझ्या मोबाईलची रिंगटोन आहे. ही तुझी रिंगटोन होती? हे काय फालतू माणूस आहे हा? गुरुजी. मगाचपासून याला सहन करतोय. अक्कल नाही तुला? गुरुजी कन्फ्यूज निवडूंगा. काय बोललास तू मला? कन्फ्यूज निवडूंग. मला तू कन्फ्यूज बोलला. हे तुला बोललं, चल कन्फ्यूज निवडून काय करणार रे तो? तू मला कन्फ्यूज बोलला. कन्फ्यूज बोलला तुला मी. गुरुजी काय सचा काय झालं? सचा ए. सचा. अरे अहो, काय केलात गुरुजी? तुम्ही काय केलात गुरुजी? अरे मी काय नाही, मी त्याला फक्त कन्फ्यूज म्हणालो. अहो, गुरुजी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना आजारी येतो. हो त्याला राग आला की अशी चक्कर येते आणि कन्फ्यूज बोलल्यावर राग येतो. तुम्हाला कळत नाही, तुमच्यामुळे झालं. ऍक्च्युली मी परत घेतो शब्द कन्फ्यूज. अहो, कशाला कन्फ्यूज बोलताय? त्याच्या उठ मला सांग, मी काय करू तुझ्यासाठी? हा? काय करू बा, सांग ना मला. मला शिट्टी वाजले गाणं ऐकायचं आहे. ठीक आहे पण हे वाजव. शिटी तू नाही. यो गुजरी बोला. स्वराधीश आहे मी, स्वराधीश. पंडित सुरकुमार चौगुले म्हणतात मला. ही असली गाणी नाही, माझ्या जॉनर नाहीये. तू गुरुजी का एक याच्या जीवावर भेटताय असं तुम्ही कसं करू शकताय? बघा गुरुजी बोलू नये, असं बोलू नये, पण तुमच्यामुळे ही हालत झाली आहे याची. का बोलू नये? बोललं पाहिजे. अरे ह्याचा खेळ होतो पण माणसाचा जीव जातो, त्याचं काय? माझ्या मेवण्याला जर काय झालं ना, मारून टाकेल. मेवण्यापर्यंत गेलास तू? अरे पण मी काहीच केलेलं नाही यार. मी खरंच त्याला हे बघ मी तुला आधीच सांगितलं. मी तुला आधीच सांगितलं ना तो आजारी आहे म्हणून. तर तू काय म्हणाला? त्याला इथे आण, मी बरं करतो असं म्हणाला ना तू, असं म्हणाला ना. आता तो बोलतोय तसं कर. शिट्टी वाजली, गाडी सुटली, गाणं गा. गाणं गा. ऍक्च्युली माझा जॉनर नाही तो, पण मी प्रयत्न करतो मी. नाही गातो तो. बने आला सांग. हा मुद्दाम करतो असं वाटतंय मला. ऍक्च्युली हे बरोबर नाही. असं कधी कोणाला चक्कर येत नाही, मला माहितीये ना. शेडे वाजली, गाडी सुटली. तू गाताय. मी काय करू मला कळत नाही. अरे त्याला नाही येत, त्याचं काय करायचं आता सांग. अरुण कदम सर आहेत ना, तुम्ही गाणं म्हणा आणि मग याचा काय करायचा? याला त्याच्यावर नाचव. स्वराधीश आहे मी, स्वराधीश. नृत्य बरं करणार काय? मी नाही नृत्य करणार. अरुण सर तुम्ही गाणं गा सर प्लीज. ए तू नाच. अरे चिट्टी वाजली. अरे नाही म्हणतात. अरे चिट्टी वाजली, गाडी सुटली. चिट्टी वाजली, गाडी सुटली आणि पदार गेलाय. पोरीदारा जपून गाता धर, पोरीदारा जपून गाता धर, पोरीदारा जपून गाता धर. चिट्टी वाजली, गाडी सुटली. चिट्टी
परफॉर्मन्स दिला तुम्ही. वाह, क्या बात है, मजा आला. जोरदार टाळ्या. सरपंच, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट. समीर, तू इतका छान गातोस. माहित. माय गॉड, यू आर म्हणजे सुरात गातोस. आणि बने, यू अमेज मी यार. यू आर अमेझिंग. म्हणजे तू आणखीन काय काय करतोस? मी तबला पण वाजवतोस, तू विनोद पण करतोस, असिस्टंट डायरेक्टर पण आहेस. हो. तू मला येऊन भेट यार नक्की. आय मस्ट मीट यू. आय नीड यू डेस्परेटली. आय नीड अ मॅन लाईक यू. आणि ऑफकोर्स शिवाली आणि सचिन. सचिन, तुझा ना परफॉर्मन्स मला आज खूप आवडला. म्हणजे खरंच मनापासून खूप खूप आवडला. सटल होता, टायमिंग परफेक्ट होतं. आणि जे तू सटल विनोद केलेस ना, म्हणजे बारीक बारीक जागा होत्या, तेव्हा तसं गात असताना त्याला ती पुडी ठेवून त्याच्यात भजी होती. इट वॉज व्हेरी वेल डन. आणि शिवाली, तुमचं ते दोघांचं जे काय चाललं होतं ना पाठी, दॅट वॉज दोज वर क्लोजअप्स यार, इंटरकट्स. आय कुड सी दॅट. ब्रिलियंट. होल ॲक्ट, एंटायर ॲक्ट वॉज एक्स्ट्रॉर्डिनरी. अभिनंदन. थँक्यू. भरभरून मार्क्स मिळालेले आहेत. वा, इनामदार, तुम्ही काय म्हणाल? मला तर खरं हे सगळं असं रिअल वाटत होतं की एक संगीताचा कार्यक्रम चालू आहे, तिकडं काय काय होऊ शकतं. म्हणजे लव्ह स्टोरी होऊ शकते, तिकडं अशी आजारी माणसं होती तर बरी होऊ शकतात, आणि उत्तम गायकी मुले त्यांना पुढचे शो मिळू शकतात. वा 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 वा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा उत्साहात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, कपडे वाळत घालण्यासाठीची गॅलरी आणि आर्ट गॅलरी ह्या वेगळ्या असतात हे माहीत नसलेली चेतना भट आता भेटतीये चित्रकार निमिषला. बघूया या दोघांचा हा आर्टिस्टिक परफॉर्मन्स. जोरदार टाळ्या. वाव, माइंड बॉबलिंग. अरे सुरुवातीलाच कमेंट्स देताय आज. रिअली अमेझिंग. हो, सॉरी मॅम. सॉरी, ऍक्च्युली म्हणजे थँक्यू, तुम्हाला आवडतंय, पण हात फिरवू नका फक्त त्याच्यावरून. ते पेंटिंग हात फिरवू नका. मी माझे हात सॅनिटायझरनी स्वच्छ केलेत. मॅम, हायजीनचा प्रश्न नाहीच आहे ना इथे. थोडं कन्फ्युजन होत आहे. हे आपल्याला अलाउडच नाहीये, असं हात फिरवणं वगैरे अलाउड नाहीये. दॅट्स वाय आय एम सेइंग. ओह, या ओके. या. पण खूप मस्त आहे हा. या. खूप मस्त आहे हे. तुम्ही काढलाय का हा फोटो? फोटो? हा. हा फोटो? हो. मॅम, इट्स अ पेंटिंग. बाहेर वाचलं नाही तुम्ही? पेंटिंग एक्झिबिशन ओहो. आम्ही लिहिलंय आत येताना. मॅम, हा फोटो नाहीये मॅम. तेच ते. आणि हे मी नाही काढलंय. हा. इनफॅक्ट हे जे काही तुम्हाला पेंटिंग्स आहेत हे मी नाही काढलेत. हा. हे आमच्या सरांनी काढलेत. ही इज व्हेरी अमेझिंग प्रोफेशनल आहेत ते आर्टिस्ट. Okay. MK झैदी. वा वा वा. क्या बात आहे. या. आजकाल कैदी पण असे चित्र कैदी काढायला. नाही, झैदी मॅडम, कैदी नाही. MK झैदी नाव आहे त्यांचं. मॅम, तुम्ही जरा नीट बोला त्यांच्याबद्दल. ही इज प्रोफेशनल मॅम. अवॉर्ड विनिंग आहेत, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पेंटर आहेत ते. तुम्ही प्लीज नीट बोला. आम्ही सगळेच असिस्टंट्स आहोत इथे, आणि आम्ही त्यांचे एक्झिबिशन कसे सक्सेसफुल होईल याच्यासाठी खूप प्रयत्न करतोय मॅम. या, यू कॅन सी ऑल द पेंटिंग्स मॅम. या या, ऍक्च्युली आय एम गोइंग टू. या, दिस वे मॅम. ओके. या. वाव. हॅलो. हा सर, बोला. मी सर तुमच्याच फोनची वाट बघत होते. सर, खूप महत्वाचं आहे हो तुम्हाला भेटणं. हो, सांगा ना, ॲड्रेस सांगा मला. हां, मी एक मिनिट हा सर. एक्सक्यूज मी. या मॅम. पेन. हाऊ कॅन आय हेल्प? पेन दे ना. मॅम, काय करताय? एक मिनिट सर, एकच मिनिट. मार्कर चालेल? हां हां सर, बोला. हां हो सर, मी लिहून घेते सर. हां, एक मिनिट. हां हां हां, सांगा सर. हां हां हां. शिवसागर सोसायटी. हां, 902. हां, बी विंग, बोरिवली ईस्ट, मुंबई. ओके सर, थँक्यू थँक्यू. ओ, काय करताय तुम्ही? काय करताय? एवढं काय म्हणजे, मी सवयीप्रमाणे पेन ह्याच्यात ठेवलं. घ्या तुमचं अरे पेन. पेन खड्ड्यात घाला यार. ते पेनाबद्दल नाही बोलत आहे हो मी.
तुम्ही काय केलं ते हे काय केलं तुम्ही सॉरी माझं अक्षर घाणेरडं आहे. अरे अक्षर मुद्दा तो नाहीये यार अक्षराचा मुद्दा नाही आहे इथे काय बोलतेय तू बाई अरे हे काय लिहिलंस तू काय लिहिलंस हे सर ऍड्रेस लिहिलाय मी तो. दिसतोय तो मला का लिहिलास पण माझं खूप महत्वाचं काम आहे सर. मला या ऍड्रेसवर जायचंय. मला तो हवाय ऍड्रेस. तुम्ही प्लीज हे मला फाडून देता का? अगं भवाने तुम्हाला मॅडम म्हणायचंय का? गप्प बस मॅडम गेला तेल मग भवाने तुला लाज नाही वाटत का ग हा? डोक्यावर पडलीस तू हा? ह्याच्यावर लिहिलंस तू अगं लाखोंचे पेंटिंग्स आहेत ते त्याच्यावर तू ऍड्रेस लिहितेस ओ हे पण पेंटिंग आहे. हे पण पेंटिंग आहे हे पण पेंटिंग आहे म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात ना ते पेंटिंग आहे. अरे सगळेच पेंटिंग आहे तिथे पेंटिंगच्या एक्झिबिशन मध्ये एकच पेंटिंग असेल का मॅम काय बोलताय तुम्ही मला वाटलं रफ कागद आहे सर. मी तुझा कार्यानुभवाचा क्लास घेतोय का मी रफ कागद लावून ठेवायला सगळीकडे हा अरे पेंटिंग्स आहेत रे तू काय यार तू कसं आली यार बघायला हे सगळं सर ऐका ना ते 5 लाखाचं पेंटिंग आहे ते कितीच आहे हा? 5 लाखाचं पेंटिंग आहे किती? 5 लाख. 5 लाखाचं एक्झॅक्ट सरळ सांगा ना कितीच आहे सांगा ना. अरे सरळ सांगायला म्हणजे 5 लाखाचाच आहे ते उगाच नाही सांगत मी ती किंमत हो? हो मग इट इज अ पेंटिंग ऑफ स्टेट ऑफ माइंड हो माय मग गॉड. तुम्ही नीट बघितलं ना मॅम तर तुम्हाला सगळे डिटेल्स कळतील प्रचंड सिम्बॉलिझम वापरलाय या पेंटिंग मध्ये एक वेगळ्या प्रकारे दर्शवल्या आहेत गोष्टी जीवनातल्या हा नीट बघा मॅम तुम्ही हे आहेत ना हे स्टेट ऑफ माइंड मानवी मनाचं चित्र आहे हे हो? हे स्ट्रोक्स आहेत ना हे खूप प्रोफेशनली डिझाईन केलेले स्ट्रोक्स आहेत आमच्या सरांनी हा घरात त्यांचा रंग उरला होता म्हणून नाही मारले तिथे स्ट्रोक्स त्यांनी कळलं का हे जे इथे दिसत आहेत ना तुला रेडी स्ट्रोक्स हा यातून त्यांनी राग दर्शवण्याचा प्रयत्न केला इकडे तू इकडे घाबरवू नको मला हे इथे जे दिसत आहेत ना इथे ही पिंकी शेड आहे ना यातून प्रेम एक रोमॅन्टिसिझम बाहेर येण्याचा अभिनयाची कार्यशाळा चालू आहे आपली अभिनयाची कार्यशाळा घेतोय मी नवरस काय दाखवते का तुम्हाला कसं वाटतंय रे तुम्ही काय करू माझ्या सरांना काय सांगू मी होईल तू गप्पा बस का मला नाही माहित तू ना तू हे पेंटिंग घेऊन जायचं तू हो मला ऍड्रेस हवाच होता तसं. विकत घेऊन जायचं फुकट नाहीये ते हा हे विकत घ्यायचं माझ्याकडून आणि मग घरी घेऊन जायचं ऐका सर मला मान्य आहे मी चुकले की नाही हो. मी शेंगा खाल्ल्यात की नाही मी टर्फला उचलणार. वाटतं ते बोलू नको का इथे वाटतं ते बोलते सर ऐका मी करते ना काहीतरी मी सुधारते तू याला. काही सुधारू नको माझ्यामुळे- मला मला 5 लाख ऐका मी माझ्या सरांचा फोन आहे माझ्या सरांचा फोन ए माझं बोलणं होईपर्यंत मला 5 लाख अरेंज झालेले पाहिजे हा? सांगू मला नका, काही सांगू नको मला 5 मी- लाख मी पाहिजे करते, नाही तू गप्प बस. ऐका मी सुधारते हॅलो चला, आले, मरायला इथे. येस सर नो प्रॉब्लेम सर ऑल गोईंग गुड सर या नो प्रॉब्लेम ॲट ऑल नाही नाही कोणी चुकूनही ॲड्रेस वगैरे लिहिला नाही पेंटिंगवर अजिबात नाही अच्छा तुम्ही येताय तर तुम्ही येताय तुम्ही कशाला येत कशाने येताय सर तुम्ही सर ऐका ना तुम्ही नंतर उद्यापर्यंत या आराम नाही सर मग संध्याकाळपर्यंत या आजच यायचं तर ऐका ना सर हॅलो काय बाई आली माझं नशीब मला हे बाई झाले तुझे 5 लाख अगं तू काय केलंस हे सर मी सगळं नीट मॅनेज केलंय आता. अगं माझं मरण मॅनेज करतेस तू हळूहळू काय करतेस ग सर, तू तुम्ही काय म्हणालात हे मानवी मन आहे की नाही मग माणसाचं मन कसं कन्फ्युज असतं की नाही एवढे सगळे नवरच असतात त्याच्यात मग आपण इथे मानवी मन कन्फ्युजन दाखवू शकतो म्हणजे मन कन्फ्युज होऊन जाईल शिवसागर सोसायटीमध्ये जाऊ का विष्णू सागर मध्ये जाऊ शिवसागर सोसायटी आहे ना ती खूप छान आहे आणि विष्णू सागर सोसायटी आहे ना ती एवढी काही छान नाही घाणेरडी आहे मग रेंटवर आपण कुठे बाबा घर घ्यावं असं मनाला प्रश्न पडेल सर मन एकदम कन्फ्यूज होऊन जाईल मला माहितीये मी दोन्ही सोसायटीज बघितल्यात मग मनाचं कन्फ्युजन दाखवलं ना आपण तसं मनाचं द्वंद्व दिसेल सर इथे द्वंद्व हा कानाखाली 2 काढू तुझ्या मी खोबाड फोडू मी तुझं हा हे काय करून ठेवलंयस 2 ठिकाण अरे नाही रे तू आमच्या सरांच्या पेंटिंगवर ऍड्रेस लिहिला होता आता असं वाटतंय की तू लिहिलेल्या ऍड्रेसवर आमच्या सरांनी पेंटिंग काढलंय हे असं का केलं सगळं तू हे नको तू मला 5 लाख दे आणि तू घेऊन जा ग पेंटिंग मला नको त्रास देऊ तू चांगलं करायला गेले होते यांचं तर टेन्शन देते ही बाई आली मोठी मला मदत कर 1 लाख नकोय रुपये तर जास्त नकोय ना. मी तर नकोयत मला कशाला देते मला 1 लाख रुपये जास्त याला काय नको म्हणतात मला हा नकोय तर नकोय
ओ! अगं ए! अगं बाई तू काय करतेस ग सर, ऐका ना. अगं बाई तू का वाट लावतेस माझ्या पेंटिंगची नको नको वाट सर, लावूस मी काहीच केलं नाहीये सर. अगं तू परत का करतेस माकडे डुकरे तू झाला यार तू निघला तू मर जाऊन कुठेतरी जा हा स्वतःच्या अंगावर बसून जीव द्यावा तर निघ निघ तू निघ चल. हट. माझं डोकं फिरवून टाकलं यार तू हा सर मी काय केलंय? मी हे फक्त पुसत होते. मी तुम्हाला 10 वेळा विचारलं होतं तुम्हाला नकोय ना मग मी लिहिलेलं मी पुसून टाकलं. कशाला एवढा विचार करतेस अगं तू पण हा हा कशाला विचार करतेस तू सर ऐका ना, आपण ना याच्यातनं एक चांगली गोष्ट दाखवू शकतो प्रेक्षकांना. ऐका, यांची सत्यनारायणाची कथा आहेच अजून बोला का आपण काय सांगूया, हे मानवी मन आहे ना ते असं पसरलंय. हा म्हणजे मनाचं काही ठाव ठिकाणा लागत नाही ना, बघ, काळजाचं असं पाणी पाणी झालंय. हे इकडे कुठून कुठून आणतेस एवढा कॉन्फिडन्स कोण आहेस कोण ग तू हा? विचार नको करूस बिंडोक बाई बिंडोक आहेस तू लाज नाही वाटत तुला हे सगळं बोलायला हा कसं कन्व्हिन्स करतेस ग मला हे जे पेंटिंग आहे बाजू हे पेंटिंग आहे हे तुला वाटतं की असं कन्व्हिन्स होईल की हे मन पसरलंय अगं माझे सर आले ना तर मला पसरवतील सर ऐका ना, तू बाजू ऐका ना. तू बाजू माझे सर आले मग माझे सर मी काय करू मला सांग मी काय करू माझे सर मी आले काय करू सांगा ना, अगं माझ्या थोबाड पुढे काढा कर तू त्या रंगानी तू एक काम कर तू पेंटिंग कव्हर कर पेंटिंग कव्हर कर माझे सर येत आहेत पेंटिंग गुड हॅलो सर हॅलो कसं आलं सगळं मस्त मस्त चाललं एक्झिबिशन हे काय करते सर मला हे पेंटिंग खूप आवडलंय. अरे म्हणून मिठी मारते पेंटर इथे असताना Well, कला महत्वाची आहे कलाकार बेभरवशाचे असतात प्लीज तू कलेला पकड कलाकाराला पकडू नकोस सर माहित नाही का त्यांना काय आवडलं अचानक या पेंटिंग मध्ये अर्धा तास झाला मिठी मारून येत सोडतच नाहीये होतं असं कधी कधी Yes, sir, yes. तिला तेवढं आवडलं असेल तर ते विक तिला 5 लाखाला यस नाही एवढं नाही आवडलंय. आवडलाय तुला सर आवडलंय तिला मला माहिती मला माहिती अच्छा एवढं आवडलेलं आहे यस खूप आवडलंय नाही पण हे पेंटिंग मी ऑलरेडी विकलेलं आहे हो माझा अमेरिकन फॅन आहे त्याला मी विकलेलं आहे That's great. 25 लाखाला त्यासाठीच मी इकडे आलेलो आहे हे पॅक कर आणि आपल्याला ते पाठवायचं US ला ओके हा गिव मी द रिपोर्ट कळतच नाहीये काही सुचतच नाहीये मला होतं सर असं 5 लाखाची डायरेक्ट किंमत वाढली ना की असं होतं. थोबाड फोडीन त्याच्यामुळे नाही अगं हे कसं आता विकायचं सरांनी याची काय हालत केली आहे ग मला कळत नाहीये ग सर, काही हे तू बघा निघ ना ग तू. माझं सगळं चुकतंय सर. तुम्ही सांगा ते करूयात आपण. हो? आता मी काय तुम्ही सांगा. चालेल मग तू गप्प बस तू बाकी काही करू नको तू गप्प बस मला सुचू दे मी करतो हा काहीतरी मला विचार करावा लागेल मी काय करू या पेंटिंग मध्ये काहीतरी करते आणि मोठी शाणी मला शिकवते काय करायचं काय नाही करायचं दुसऱ्यासारखे त्यांचे मन फाटलं. सर सर तुमचं मन रडतंय ना कारण हे मन फाटलंय. मन नाही ग माझी कारकीर्दच फाटली असं वाटतंय मला निघ भिकारे सटवे निघ ओट तू निघ उडून जा माझ्या समोरून अदृश्य निघ अगं पाडू नको ग तू निघ ना ग अगं नको ना ग ए बाई अरे काय निघ तू तुझं काय तू का थांबलायस इथे तिरडी बांधायची वाट बघतोयस अरे निघ तू पण निघ सर मला हे खूप आवडलंय तुम्ही मनाशी जे काही बोलताय ना. तुझ्या तर मन तुझ्या सुपर्ब आउटस्टँडिंग सरपंच तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स निमिष आणि चेतना सुप्पप
म्हणजे तुम्ही दोघांनी हा ॲक्ट कॅरी केलात. खरंच आय मस्ट कॉंग्रॅच्युलेट द रायटर प्रसाद. ब्रिलियंट. म्हणजे हा कॉन्सेप्टच इतका ब्रिलियंट होता आणि या कॉन्सेप्टमध्ये या 2 नवीन कलाकारांनी रंग भरले, कमाल केली. अभिनंदन. इट वॉज नॉट माइंड बॉगलिंग माइंड यू, इट वॉज माइंड ब्लोईंग. अभिनंदन. वा वा 11 गुण. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा उत्साहात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, विनोदाच्या राज्यातले हुकमी पत्ते पॅडी कांबळे आणि प्रसाद खांडेकर आज खरोखरच पत्ते खेळण्यात रमलेत आणि तेही नाट्य प्रयोगावेळी. बघूया त्यांचा हा हुकमी परफॉर्मन्स. जोरदार टाळ्या. माझी रम्मी पास. कितवीत होती रे? रम्मी पास झाली म्हटलं. रम्मी मम्मी पास झाली नाही. तुझी रमी झाली पास. अशी कशी झाली? बघू बघू. शोक दाखवणार सगळं दाखव. शोक ना. आधी 900 रुपये तयार ठेवायचे. 900 कुठचे? 900 कुठचे म्हणजे 6 रम्या लागोपाठ जिंकलोय. 150 प्रमाणे 6चे 900 होतात. ठीक आहे. आतापर्यंत 750 माहिती आहेत. ही जर रमी झाली असेल तर 900 रुपये. दाखव ना. हा ट्रायो आहे. दाखव ना. दाखव सगळं फक्त मिक्स केलं. आता काय दाखवू? सॉरी तू जरा अशी बाजूला मांडायची ना तिकडे पानं यार. याला काय अर्थ आहे? असं नाही करायचं. हा तर ठीक आहे. मी आता तुला किती द्यायचे? 750. 900 रुपये. मी आत्ताची रम्मी जिंकलेलो 900 रुपये. अरे पण तू दाखवलीस कुठे? मी बघितली कुठे? 750 रुपये देणार मी. जास्त छानपणा करू नको. फालतूगिरी नाही पाहिजे. तुझं दरवेळेच हे आहे. बघ, हे मागच्या दौऱ्यात पण 300 रुपये कमी दिलेस. नेहमी फसवतोस मला. पूर्ण पाहिजे मला आधीच सांगतोय. हे बघ, मी नाटकातला लीड ऍक्टर आहे. त्याचा काय संबंध? हा नसेल संबंध, पण तू माझं डोकं फिरवू नकोस. माझं जर डोकं फिरले ना तर आहेत ते पण पैसे देणार नाही. कळलं ना? 750 पूर्ण. 750. काय चाललंय? नाही. अरे 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 जुगार खेळताय तुम्ही? नाही. हा? जुगार खेळणं किती वाईट असतं. आयुष्य उद्ध्वस्त होतात रे. जुगार खेळताय तुम्ही, लाज नाही वाटत? काय चाललंय तुमचं? जादू दाखवत होतो पत्ते. जादू दाखवतोय. अरे नाटक सुरू झालंय ना आता. एका सेकंद पण नाहीये नाटक सुरू व्हायला आता. हे बघ लक्षात घ्या. खाली बसा. हळू बोला. अरे 5 कॉन्ट्रॅक्टर आलेत समोर कॉन्ट्रॅक्ट शो घ्यायला. काय काँग्रेस काय मिळालं नाही अजून. हा प्रयोग जर नीट झाला तर ते 5 कॉन्ट्रॅक्ट शो देणार आहेत. एक जरी कॉन्ट्रॅक्ट शो गेला ना, निसटला ना, तर खूप मारेन मी. कळलं का? खूप मारेन. तुम्ही याला सांगा ना माझे 900 रुपये द्यायला. 900 नाही 750. सकाळचा शो झाला तो घुसलाय. कळलंय ना? किती होतं बुकिंग? किती होतं? लीड ऍक्टर आहेस ना तू. 5,000चं बुकिंग नाही तुला. मोठा 5,000चा बुकिंग नाही तुला. होईल ना. होईल ना. काय होईल ना? कॉन्ट्रॅक्ट शो एक जरी गेला ना, कॉन्ट्रॅक्टचा शो तरी संपला. तुम्ही लक्षात आलं तुम्हाला? नीट करा. एनर्जी मूड पाहिजे मला याच्यात. कळलं? सगळे कॉन्ट्रॅक्ट शो मिळाले पाहिजेत. ते पाकिट वाढवायचं जरा. नीट करा. नीट करा. 750 900 पूर्ण पाहिजे मला. 750 मिळणार. 750. नाही चालू. प्रधानजी कुठं बरं राहिले? प्रधानजी 900 पाहिजे. 900 पूर्ण. कोण आहे तिकडे? 900 पूर्ण पाहिजे. 1 रुपया कमी नाही घेणार. 900 मला सगळं हवं. नाही. प्रधानजी अजून आलेले दिसत नाहीत. काय बरं करावं? 900 पूर्ण हवेत म्हणजे 900 हवेत. 750. गेले 750 दिवस प्रधानजींना पाहिलंच नाहीये. काय बरं करावं? हा राज्याच्या 4ही सीमांवर 900 राज्याच्या 4ही सीमांवर 900 पूर्ण पाहिजे मला. राज्याच्या 4ही सीमांवर आपापल्या बलाढ्य सेनेसह कल्लोळत गर्दत चाल करून येणाऱ्या 4 चक्रधारी सम्राटांच्या चतुरंग सेनेचा चक्काचूर करण्याची अभेद्य शक्ती आमच्या मनगटात असणाऱ्या आम्ही आमच्या साम्राज्यातल्या राजधानीच्या राजवाड्यातील एकट्या असलेल्या एका मंचकाच्या टोकावर बसलेल्या आमच्या महाराणी सरकारांच्या हृदयसागराच्या तळाशी असलेल्या एका रुसव्याचा साधा एक शिंपला मला उघडता येऊ नये. ऑडियन्स पण एवढे येडे आहेत ना. 3 महिन्याच्या तालमीमधले 2.5 महिने हाच डायलॉग पाठ करत.
महाराज, महाराजांचा 900 वेळा विजय असो. बरं, शत्रूची काय खबर बा? महाराज, शत्रूचं सैन्य सीमेवर येऊन उभं ठाकलंय. बर, शत्रूचे सैन्य किती आहे प्रधानजी? आणि नीट काय तो हिशेब करून आकडा सांगा, कळलं ना? आणि जरा नाटकातलं बोला. तर प्रधानजी, शत्रूचं सैन्य किती आहे? अफाट काय झालं? अफाट. हो का? आम्हाला फक्त फाट असं ऐकायला आलं. आणि प्रधानजी, अफाट हा काय आकडा आहे? हं. आपलं सैन्य किती आहे प्रधानजी? 900. प्रधानजी, आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आपलं सैन्य फक्त 750 आहे. चुकीची माहिती आहे. 900. बर, आणि हत्ती किती आहेत? 900. आणि घोडे? 900. आणि 900. अरे बोलू तर देत मला, विचारू तर देत. हा, विचारायच्या अगोदरच सांगतील. माझ्या माहितीप्रमाणे प्रधानजी, हत्ती आपल्याकडे 109 आहेत. महाराज तेच सांगतोय, 9 आणि 100. 900. महाराज, 900 हा आकडा आपल्या राज्यासाठी आताच लकी म्हणून डिक्लेअर झालाय. महाराज, त्यामुळे हा आकडा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल महाराज. म्हणून आपल्या राज्यात सगळीकडे 900 आकडा आपण डिक्लेअर केलाय. घोडे 900, हत्ती 900, सैनिक 900, सगळे 900. हो, बाकीच्या राज्यात पोलिसांना बोलवायला 100 डायल करतात, आपल्या राज्यात 900 डायल करतात. त्यामुळे 900 आकडा लक्षात ठेवा. बदलून टाका हा आकडा, बदलून टाका. राज्यात फरमान फिरवा की आजपासून 900 हा आकडा बदललेला आहे आणि तो आकडा आता 750 झालेला आहे. 750. तुम्ही पण नीट लक्षात ठेवा, 750 आकडा झालेला आहे तो. समजलात? तुमचं ना महाराज दरवेळेच आहे. मागच्या दौऱ्यात पण तुम्ही असंच केलं होतं. मागे नाही का आपण कोकण दौऱ्यावर गेलो, मागे कधी? युद्धाला कोकणात गेलो त्यावेळी महाराज आपण दुपारी एक अंगावरचं छोटस युद्ध केलं, ज्यात आपल्याला खूप नुकसान झालं. मग रात्री एक कॉन्ट्रॅक्टचं युद्ध होतं, ज्यात आपल्याला 2 पैसे मिळणार होते. पण कॉन्ट्रॅक्टचं युद्ध असल्या कारणाने आपण ते लवकर आटपलं आणि पटकन निघालो. मग रस्त्यात येताना आपली गाडी थांबली. रथ थांबला. म्हटलं महाराज, तुम्हालाही जाग आली, मलाही जाग आली. मग आपण विचार केला की बाबा आता काय करायचं, म्हणून आपण केबिन मध्ये जाऊन थांबलो. सारथीच्या केबिन मध्ये जाऊन थांबलो. आणि मग आता काय करायचं म्हणून आपण केबिन मध्ये द्यूत खेळायला लागलो. तुम्ही हरलात आणि दुसऱ्या दिवशी ते कबूल करायला तयार नाही तुम्ही. अरे बघा प्रधानजी, उगाच द्यूताचा विषय काढून तुम्ही आमची गिनती द्यूत्यात करू नका. म्हणजे आम्हाला चांगलं आठवतं की आम्ही झोपलो होतो, तुम्हीच एकटे जागे होता. काय बरं ते स्वप्न पडलं होतं. महाराज, 1 मिनिट स्वप्न बोलून तुम्ही विषयांतर करू नका, आधीच सांगतोय तुम्हाला. विषयांतर आम्ही करत नाहीये तर तुम्ही करतात प्रधानजी. चला चला, युद्धाला सुरुवात करा. चला, फंक शुंखा. लीड ऍक्टर म्हणे प्रधानजी, शंख फुंका. महाराज, मी आधी नाही फुंकणार, मला आधी वचन द्या. 900च्या 900 सैनिक मला पूर्ण द्याल तुम्ही युद्ध करायला. 750 पेक्षा एक देखील सैनिक मी देऊ शकणार नाही. आणि जर प्रधानजी तुम्हाला जर युद्धाचा शंख फुंकायचा नसेल तर माझ्याकडे द्या शंख, मी फुंकतो. मी देणार नाही. प्रधानजी आधी मला माहिती. प्रधानजी असं नाही म्हटलं ना, नाही. तुम्हाला वचन द्या आधी की 900च्या 900 सैनिक परत द्याल मला. प्रधानजी, तुम्हाला कळत कसं नाही? हट्ट करू नका. हो, युद्ध अडकलंय, नाटक अडकलंय, प्रेक्षक खोळंबलेत, अहो शत्रू तिकडे थांबलाय. तुम्ही समजा प्रधानजी. नाही देणार. महाराजांचा विजय असो, प्रधानजींचा विजय असो. हे कोण आले नवीन नाटकात? आम्ही मुनीमजी, सैन्याचे मुनीमजी, तुम्हाला याची आठवण करून द्यायला आलेलो आहोत. आजच्या युद्धाला 5 कॉन्ट्रॅक्टचे पाहुणे आलेले आहेत. आणि आजचे युद्ध जर त्यांना आवडले नाही तर त्याचे परिणाम फार वाईट होतील. हा भाला दिसतोय, त्याची धार बघा, याचे परिणाम वाईट होतील. 50 प्रयोग काय झाले नाहीत. सैन्य वाढवा. जमणार नाही. जर तुम्ही हे कॉन्ट्रॅक्टचं युद्ध नीट केले नाहीत तर मी हे राज्य बंद करेन आणि तुम्हाला दुसऱ्या कोणत्या राज्यात प्रवेश मिळतो आणि सैन्य मिळतं हे मी बघेन. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. तुमच्या युद्धानंतर दारू गोळ्याचा खर्च सुद्धा आम्हीच करतो.
याची आठवण आम्ही तुम्हाला करून द्यायला आलेलो आहे. शेवटची एंट्री परत घेणार नाही. कॉन्ट्रॅक्टचं युद्ध मिळालंच पाहिजे. कॉन्ट्रॅक्टचं युद्ध मिळालंच तुम्ही पाहिजे. करा, मी जातो. नाही जातोय मी. प्रधानजी मुनीमजी देखील सांगून गेले, चला युद्धाला तयार व्हा. युद्ध मी नाही प्रधानजी देणार. मी नाही देणार. प्रधानजी द्या मला मला. आधी पूर्ण वचन द्या. 900च्या 900 पूर्ण द्याल, नाहीतर मी शंख नाही देणार. ठीक आहे, तुम्ही नाही देत ना शंख, तर मी तोंडाने वाजवणार मी शंख. 1 मिनिट. वाह, काय वाजलाय ना शंख. चला 750 सैनिक घेऊन युद्ध आरंभ. असा नाही सुधारणार महाराज. प्रधानजी हे ठरलं नव्हतं. युद्धाला तयार हो महाराज. तयार हो. प्रधानजी ला ऐकलं तुझं. आ? मी प्रधान नाहीच आहे. मग मी नाटक करत होतो. मी शत्रूला मिळालेला आहे. 900 पूर्ण देणार की नाही बोल महाराज. छे प्रधानजी, अरे 150 सैनिकांसाठी तुम्ही तुमचं कॅरेक्टर सोडलं. अरे रंगभूमीवर तुम्ही तुमची अवकात दाखवली प्रधानजी. छे. अरे युद्धानंतर आपण बसलो असतो की तहाला. चहाला कधी बोलवत नाही तुम्ही. तहाच्या वार्ता करता. हा? मला माहिती नाही. पूर्ण 900 पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे कुठून देऊ मी 900? कुठून देऊ? मागच्या 3 युद्धांचे मिळून मला 900 सैनिक मिळाले होते. हा, ते सगळेच्या सगळे जर मी तुला आता दिले तर मी घरी कसा जाऊ? अरे ते 150 सैनिक तरी राहू दे ना माझ्या खिशात घरपर्यंत. आता का? मागच्या गोवा युद्धात मी 1,500 सैनिक हरलो त्यावेळी ऐकलं का? माझ्यावर फिदी हसत होता. हा, चौकात येऊन आपला रथ थांबला. म्हटलं तुम्हाला माहिती आहे कुठे रस्त्यात सोडतात आपल्याला? आपल्या युद्धानंतर कुठे सकाळी वारावर सोडून देतात. चौकात थांबलो. म्हटलं महाराज घरी जायचंय, किमान 100 सैनिक तरी द्या खिशात. तर नाही, फिदी हसला. भूक लागली होती. माझे अवजार घेऊन मीच आपला चाललोय. तिथे एक पोळी करून एक इडलीवाला दिसला. महाराज 20 सैनिकांच्या इडल्या तरी खिलवा. तेव्हाही हसलात. ते तर एक चहावाला आला. म्हटलं महाराज 5 सैनिक देऊन चाय तरी पाजा. ते पण नाही हसलात. 900 पूर्ण पाहिजेत मला. 900 पूर्ण नाही मिळणार. पूर्ण पाहिजे. मला माहिती ना, मला 900 पूर्ण पाहिजे. मी मारून टाकेल मला. 750 मला 900 पाहिजे म्हणजे पाहिजे. गेले 5ही कॉन्ट्रॅक्टर एकत्र गेले. एकही कॉन्ट्रॅक्टचा शो आता मिळणार नाही. अरे नाटक सुरू झालं तेव्हा 900 प्रेक्षक होते रे. तुमच्या दोघात पहिली मारामारी झाली तेव्हा 750 प्रेक्षक गेले. नंतर 150 गेले. आता फक्त टेपऱ्या उरलाय रे. तोही आता जाईल. गेले सगळे. आता या भाल्याचं मी काय करू सांगा बघू. काय करू? कुठे घुसवू हा भाला? दादा म्हणजे कसं आहे, ही इज अ लीड ऍक्टर, सो यू कॅन स्टार्ट विथ. ये बाळा ये लीड ऍक्टर. नाही दादा, मी काय म्हणतो म्हणजे तरुण रक्ताला पहिले वाव मिळाला पाहिजे असं मला वाटतं. कसं घाबरू नका. माझा काय छोटा रोल आहे दादा. नाही तसं नाही. छोटा रोल आहे. काळजी करू नकोस. मला हा भाला आहे ना, तुम्ही माझ्याच पोटात खूप असणार आहे. नाही. कारण मी तुमच्या सारख्यांना नाटकात घेतलं. नाही. हा भाला हे माझा दादा, पोट. ऐकलं. दादा कवर तर मला हे साधा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा उत्साहात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा. वा बहारदार. सरपंच तुम्ही काय म्हणाल? फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. फॅन्टॅस्टिक बोथ ऑफ यू. मला हा इन्सिडेंट आठवतो. म्हणजे एक माझी मेमरी आहे जुनी. मी आणि लक्षा आम्ही एकत्र काम करत होतो तेव्हा चित्रपटाचा लेख चालली सासरला. आणि त्याचे प्रोड्युसर होते अण्णासाहेब देऊळगावकर. आणि त्यांचं एक स्ट्रिक्ट हे होता, रूल होता का पत्ते खेळायचे नाहीत सेटवर. तो रूल नंतर मी सुद्धा फॉलो केला. पण त्यावेळेला मी आणि लक्षा आम्ही लपून असेच पत्ते खेळत बसलो होतो. आणि आमच्या दोघांमध्ये असाच वाद झाला होता, तुम्हाला एवढे देणे आणि तुम्हाला तेवढे देणे. त्यामुळे मी या ॲक्टला एकदम रिलेट झालो. आणि तुम्ही दोघांनी इतका सुंदर अभिनय केलात. आणि समीर, तिची जी एंट्री होती ना, दॅट वॉज द फोडणी टू इट. सुपर. थँक्यू सर. इनामदार
काय नाटकाचे दौरे, त्यातले किस्से आणि पत्त्यांवरच्या मारामाऱ्या, हे मला वाटतं आपल्याला सगळ्यांना कलाकारांना वेगळं नाही. आणि त्यात असे जर कधी कधी मॅनेजर असतील, समीर सारखे किंवा प्रोड्युसर, तर मग ते बट्ट्या बोलत सगळं. पण मजा धमाल आली. क्या बात आहे, क्या बात आहे. आय एम शुअर सगळेच कलाकार या परफॉर्मन्सशी खूप रिलेट करतायत. पण मला असं वाटतं की प्रत्येक कलाकार जेव्हा पत्ते खेळतो तेव्हा तो स्वरंजनासाठी खेळतो, तो जुगार म्हणून खेळत नाही. जुगार खेळणं हे वाईटच आहे आणि आपण अजिबात त्याचं समर्थन करत नाही आहोत. तर स्वरंजनासाठी खेळ खेळणं वेगळं आणि मला वाटतं जुगार म्हणून त्याकडे आपण कोणीच बघत नाही आहोत. खूप सुंदर झाला परफॉर्मन्स. थँक्यू सो मच. असंच आम्हाला हसवत राहा. धन्यवाद. मंडळी, कला, कलाकार आणि प्रेक्षक या थीम मधून या आठवड्यात आपण कला जगताची हास्य सफर केली आणि आता कार्यक्रमात वेळ झाली आहे या आठवड्याचे सर्वोत्कृष्ट कलाकार अर्थात कॉमेडीचे जहागीरदार निवडण्याची. त्यासाठी मी सरपंचांना मंचरण्याची विनंती करते. तर कोण आहेत या आठवड्याचे सर्वोत्कृष्ट कलाकार? स्पर्धा खूप अटीतटीची झाली आणि माझ्या हिशोबाने ॲक्च्युली 2 जोड्यांना इक्वल मार्क्स आहेत. त्यामुळे एक मोठा प्रश्न होता त्याच्यामध्ये कोण उजवे. आणि माझ्या हिशोबाने सचिन अँड शिवाली या आठवड्याचे आर द विनर्स दिस वीक. याचबरोबर आपण निरोप घेतोय. तुम्ही बघत राहा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा.